बिहारमधील मुख्यमंत्र्यांनी जे डॉक्टर महिलाचा नियुक्तीपत्र देताना जो हिजाब ओढला त्या संदर्भात आपण या ठिकाणी आंदोलनामध्ये सामील झाला, त्या संदर्भात आपण काय माहिती देणार व आपली पुढची भूमिका काय असेल? हे आम्ही बघितलेले आहे. बिहारचे जे मुख्यमंत्री आहे नितीश कुमार, जे महिलांचा सन्मान नाही केलेला आहे, त्यांनी जे डॉक्टरला ते सन्मान देताना त्याचा हिजाब खाली घेतला, हे अक्षरशः आम्ही निषेध करतोय ते सगळे समाजाचे लोक. आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला निषेध करायलाच आलेले आहे. आणि हे जे केलेलं आहे, जे पूर्वी पण त्यांनी एक घटना अशीच केली होती, तर आम्ही आमचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे जे राष्ट्रपती आहे देशाचे, आम्ही त्यांना विनंती करते की ताबडतोब त्याला असे माणसाला ठेवायला नाही पाहिजे, ते पदवर त्यांना काढून टाकायला पाहिजे. आणि आम्ही आज कलेक्टर ऑफिसला आलेले सगळे कोंडव्यावासी उद्देश म्हणजे की मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजीनामा द्यायलाच पाहिजे राजीनामा. कारण असं मुख्यमंत्री आम्हाला देशात नाही पाहिजे, म्हणून ते राजीनामा द्यायला पाहिजे. आणि आम्ही त्यांच्या कोंडव्यावासीतर्फे पुणेकरांपाशी आमच्या समाजापासून आम्ही त्याचा निषेध करतोय. सर्वसामान्य माणसांनी जर कधी हे कृत्य केलं असतं तर त्यांना काय शिक्षा मिळाली असती, आणि हे मुख्यमंत्र्यांनी जे कृत्य केले तर मुख्यमंत्र्यांना असे संवैधानिक पदावर ठेवलं पाहिजे? अजिबात ठेवलेलं नाही पाहिजे. त्यांना तातडीने त्यांना बडतप करून त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रत्येक राज्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे. जो माणूस ज्याच्या राज्याची एका स्त्रीचा सन्मान करू शकत नाही, त्याचा हिजाबवर हात टाकतो, एवढ्या अशा घाणेरड्या माणसांचा राजीनामा, त्याला कुठं पण राहायचा अधिकार नाही. त्याच्यावर ताबडतोब गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजून एक त्या भागातील बिहारमधील एका मंत्र्याने असं वक्तव्य केलं की त्या महिलेचा फक्त हिजाबच ओढलाय, इतर काही ठिकाणी हात नाही लावलाय. तर त्या संदर्भात आपण काय सांगाल? एक महिला आहे आपण, आणि महिलांचा असा देशामध्ये अपमान होतोय, त्या संदर्भात आपण काय माहिती द्याल? तो तिथं बसून बोलतो, त्यांनी इथं येऊन बोलायला पाहिजे. जिथं जास्त मुस्लिम लोक आहेत तिथं एक महिलाला तू सर्टिफिकेट देताना हिजाब ओढतो, तू प्राईम मिनिस्टर म्हणायच्या लायकीचा नाही. आणि जो म्हणतो ना की फक्त हिजाब ओढला, बोट लावायला पाहिजे, त्याचं बोट नाही कापून त्याच्या हातात दिला असतं तर हाताचे तुकडे पण केले असते. पण ते तिथं बसून बोलतो, इथं येऊन बोलतो. कुठल्याही समाजाची महिलेच्या तोंडाला अंगाला हात लावायचा प्राईम मिनिस्टर एक साध्या कुठल्या साधारण माणसाचं पण काम नाही आहे. एवढं प्रतिष्ठित नागरिक, एवढं मुख्यमंत्री असून एखाद्या महिलेच्या तोंडापाशी त्याच्या अंगाला हात लावून, त्याच्या हिजाबला हात लावून तो असं करतोय, तर ह्याचा अर्थ तो माणूस त्या पदावर राहण्याचा लायकीचा नाही. त्याला ताबडतोब बडतप करून त्याच्यावर गुन्हा दाखल पाहिजे, त्याचा राजीनामा घ्यायला पाहिजे. कुठल्याही समाजाची महिला असो त्याचा मान सन्मान राखणं हे प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे.